भगवंत ज्या दिवशी तुमच्या लेकराला संत ग्रंथ आणि भगवंत कळतील त्या दिवशी तुमचं पोरग लाखोपती करोडपती होणार की नाही माहित नाही, पण नारदाच्या गादीवरून छाती ठोकून सांगते म्हातारपणी वृद्धाश्रमात जायची वेळ तुमच्यावर कधीच म्हणून आता जाग व्हा माय माऊल्यांनो. एवढं सुंदर मंदिराची का जा देवा पुढं वा नतमस्तक आणि म्हणा त्या देवाला, देवा सौभाग्य कुठं असतं जिजाऊ सारखं नशीब असावं, देवा सौभाग्य कुठं असतं जिजाऊ सारखं नशीब असावं, अरे वरदान दे मला माझ्याही पोटी शिव शंभू सारखं एक बाळ असावं, एक बाळ असावं आणि म्हणा जे मागितलं होतं माझ्या मासाहेब जिजाऊनी, काय मागितलं होतं माझ्या मासाहेब जिजाऊनी, माझ्या मासाहेब जिजाऊनी मागितला होता एक पुत्र, हे अंबिके रण चंडिके वरदायिनी वरदान दे उन्मत्त ही सिंहासने चिरफाड न्यामत पुत्र दे, चिरफाड न्यामत पुत्र दे. या शिवाई देवी मला असा पुत्र दे जो शेतकऱ्यांचं राज्य निर्माण करेल, कामकऱ्यांचं राज्य निर्माण करेल, बहुजनांचं 18 पगड जातीचं 12 भरत धर्माचं सर्व धर्मियांचं हिंदवी स्वराज्य निर्माण करेल असा पुत्र मला तू दे, असा पुत्र मला तू दे. आणि जणू काही मासाहेबांचं गारहाण त्या शिवाई देवीला ऐकलं आणि दिवस उजाडला 19 फेब्रुवारी 1630 या महाराष्ट्राच्या मुशीत आणि जिजाऊंच्या कुशीत यवनांचा कर्तनकाळ हिंदवी स्वराज्याचा शिवसूर्य छत्रपती शिवरायांचा जन्म झाला, छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. त्या सईबाई राणी साहेब माझ्या राजाला सोडून गेल्या होत्या. कसा असेल तो प्रसंग. आपल्या लाडक्या पत्नीचं निधन झालंय आणि समोरून 45,000ची फौज घेऊन अफजल खान येतोय. काय म्हणलं असेल ते काहीच. लहानशी शंभूबाळ 2-2.25 वर्षाचं लेकरू. काय म्हणलं असेल या बापाचं काळीज. काय म्हणलं असेल एका माऊलीचा मुलगा. काय म्हणलं असेल एका पतीचं काळीज. पण राजाने विचार केला नाही. जगणं रायतेसाठी मरणं सुद्धा रायतेसाठीच. राजांनी सगळ्या मावळ्यांना समोर बोलवलं आणि सांगितलं जगणं मरणं फक्त स्वराज्यासाठीच. आणि अफजल खानाचा खलिता रवाना झाला. वकील
जीवाजीनं जीवाजी नावाचं स्थापन केलं. जन्माला त्याचे आजही फळ झाले. प्रतापगडावर भगवा डौलाने फडकू लागला. साऱ्या शत्रूच्या मानात धडा वेगळ्या झाल्या. साऱ्या शत्रूच्या मानात धडा वेगळ्या झाल्या. हर हर महादेवचा जयघोष करत मावळ्यांनी छत्रपतींनी हिंदवी स्वराज स्थापन केलं. आशीर्वाद होता कोणाचा?